धन्यवाद. मी गौतमी शिकलगार. मंडळी, मी आले आहे महावीर उद्यानात, म्हणजे एका फुलांच्या जगात. इथं आपण पाहू शकतोय एक विलोभनीय असं फुलांचं जगच इथं अवतरलेलं आहे आणि मी तिथं आली आहे. कोल्हापुरातलं गार्डन्स क्लब आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं 55वं पुष्प प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय आणि माझ्यासोबत आता गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी मॅडम आणि गार्डन्स क्लबच्या सचिव सुप्रिया भस्मे मॅडम आहेत. त्यांच्याकडून आपण या प्रदर्शनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि खूप दुर्मिळ सुद्धा आहेत. वेगवेगळ्या वस्तू मांडण्यात आलेल्या आहेत प्रदर्शनात. तर या प्रदर्शनाचं नियोजन आयोजन याविषयी काय सांगा? साधारणपणे 6 महिने आमची जवळजवळ 50-55 लोकांची टीम याच्यासाठी काम करते, अथक परिश्रम घेते. खूप साऱ्या कमिटीज आहेत आणि कारण 2 दिवस तुम्ही बघत असाल तर भरगतचा कार्यक्रम आहे, म्हणजे 1 मिनिट सुद्धा आमचा वाया जात नाही. सकाळी 6 वाजल्यापासून जी स्पर्धकांची लगबग काल सुरू झालेली आहे ती आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे. कारण सकाळी 7 ते 9 काल पुष्प स्पर्धा झाली. ही आपण जी सगळी फुलं बघताय आणि हे प्रदर्शन, तर इथे आपण फॉगर्स लावलेत, त्यामुळे ती बऱ्यापैकी टवटवीत राहिली. कारण या उन्हाला थोडीशी फुलं कोमेजतात नेहमी, नाहीतर काल सकाळी 6 वाजल्यापासून स्पर्धकांनी ह्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. आणि आता आपलं वर्कशॉप चालू आहे, म्हणजे दुपारचे फीलर्स म्हणून आपले फ्लोरल फेस्टिवलच्या अंतर्गत फुलांविषयी सर्व काही ही वर्कशॉप्स चालू आहेत. आणि संध्याकाळच्या आपल्या सर्व स्पर्धा, आणखी ज्या ऑन स्टेज स्पर्धा आहेत त्या संध्याकाळी होतात. आणि प्रत्येक वेळी स्पर्धा झाली की त्याची प्राइज डिस्ट्रीब्युशन्स पण चालू आहेत. सो आमचं तेच मुख्य उद्दिष्ट आहे की सर्व वयोगटातली आणि सर्व हुद्द्यातली किंवा व्यवसायातली त्या सगळ्यांनी इथे यावं आणि ह्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, बक्षिसं मिळवावी, इन्स्पायर व्हावं आणि पुढच्या वर्षी नव्या दमाने आणखीन जास्ती लोक यावीत. तुम्ही काय सांगाल मॅडम, का या प्रदर्शनाचं स्वरूप कसं आहे? या प्रदर्शनामध्ये आपण सगळ्या वयोगटांचा विचार करून स्पर्धा घेतलेल्या आहेत. तर काल सकाळी आपलं उद्घाटन झालं, मान्यवर आपले उपायुक्त होते. त्याच्यानंतर आपण महिन्यापूर्वी उद्यान स्पर्धा घेतल्या होत्या. तर त्या उद्यान स्पर्धेचं बक्षीस वितरण काल झालं, की ज्या उद्यान स्पर्धांमध्ये कारखाने, त्याच्यानंतर संस्था आणि अशा बऱ्याच, म्हणजे घोडावत किंवा मौर्य इंडस्ट्रीज वगैरे अशा बऱ्याच ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्याही सहभागी असतात. त्याचप्रमाणे खाजगी बगीचे, त्याच्यानंतर टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, किचन गार्डन, तर यांच्यासुद्धा स्पर्धा होतात. तर आपल्याला 3 तज्ज्ञांद्वारे हे परीक्षण 2 दिवस केलं जाते, म्हणजे सकाळी 6 पासून आपली रात्री 10 पर्यंत टीम या परीक्षण करत असतात सगळीकडे. तर त्या परीक्षणानंतर आपले रिझल्ट काढून काल त्यांचं बक्षीस वितरण झालं. आणि त्यानंतर दुपारी आपलं स्किट कॉम्पिटिशन आणि आपलं यावेळेला एंडिंग द प्लास्टिक पोल्युशन ही थीम होती. तर त्या थीमवरच आपण तोच विषय देऊन सगळ्या शाळातले आपले स्पर्धक पण आले होते आणि संस्था पण सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ सिनियर वगैरे पण आपल्या 23 ग्रुप आपल्या इथं सहभागी होतात. जवळजवळ 8 ते 9 एंट्रीज होत्या, तर त्याही छान पार पडल्या. आणि त्याच्यानंतर मला वाटतं एकमेव असा आमचा गार्डन्स क्लब बॉटॅनिकल फॅशन शो आयोजित करतो की जो कुठेही नाही आहे. तर ते तरुणाई आपल्या आकर्षित करण्यासाठी म्हणा, किंवा तरुणाईला साधारण त्याचं महत्त्व कळावं, किंवा फुलांमध्ये ते रममाण व्हावेत, यासाठी आपण हे चालू केलं आणि खूप छान प्रतिसाद मिळतो त्याला. आणि कॉलेजचे सगळे स्टुडंट्स सगळे छान फुलांचे ड्रेसेस घालून, म्हणजे आपण कल्पनाही करणार नाही की ज्यूट असतंय त्याच्यामध्ये. तुम्ही घोंगडीचा कधी विचार केलाय का की बाबा ते आपण परिधान करू, तर त्याचाही छान ड्रेसअप वगैरे करून असे छान त्यांनी एंट्री, आणि छान रॅम्पवॉक वगैरे असतोय आणि फुल गर्दी झालेली असते त्याच्यासाठी. तर तोही, आणि मग ते आपले जजेस असतात. आणि काल मधुरी महाराज आपल्याला मान्यवर म्हणून मिळाल्या होत्या. तर ते छान असं हे झाल्यानंतर त्याचाही बक्षीस वितरण आपला पार पडला. आणखीन एक आपल्याकडे आर्किटेक्चर स्टुडंटसाठी आणि इंटिरियर डिझायनर स्टुडंटसाठी आपण ऑन स्पॉट गार्डन डिझाईन स्पर्धा घेतो, की ज्या लँडस्केपिंगच्यावर आधारित आहेत. आणि तुम्ही आता एंट्रीला बघितलं असाल तर त्या रचना तुम्हाला सगळ्या दिसतील. तर तेही आपण परवा दिवशी 5 तारखेला त्या स्पर्धा घेतल्या गेल्या. साधारण 12 ते 5 आपण वेळ दिलेली असते आणि त्याच्यामध्ये छान ते सगळं साहित्य आणून एक छान जग निर्माण करतात. आणि छान लँडस्केप त्यांनी सुंदर अशा रीत्या केलेलं आहे. आणि त्यांचे मग कन्सेप्ट पण वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या चायनीज, जपानी ह्याच्यावर बेसवर आधारित त्यांच्या त्या कन्सेप्ट आहेत आणि त्यांनी ते छान लँडस्केप उभारलेले. हेच आता मी येताना स्वागत जिथं होतंय ना, तर तिथं मी बघितलं की प्रत्येकाला म्हणजे तिथं पिशव्या देत आहेत. तर त्या पिशव्या कशा आहेत?
आमचे एक सदस्य आहेत वर्षा वायसळ म्हणून, त्यांचा क्लासमेट आहेत. तर त्यांनी या सगळ्या आमचा उपक्रम बघून सचिन निकम म्हणून सचिन उद्योजक आहेत पुण्याचे, तर त्यांच्याकडून आपल्याला पिशव्या स्पॉन्सर झालेल्या आहेत, 6,000 पिशव्या. 6,000 आणि एंडिंग द प्लास्टिक पोल्युशन जसं सुप्रियाने आता सांगितलं, तर थीम ती आहे. पण ती थीम आहे म्हणजे काय, मग ते कसं करणार, त्याला पर्याय तर पाहिजे. तर तुम्ही आता त्यानं बघितलं असेल की एक 4-5 डिस्प्ले आहेत. शाळेतली मुलं सुद्धा बोबड्या भाषेत सांगतायत. जसं हिने सांगितलं तसं स्किट स्पर्धा झाली काल, त्याच्यामध्येही मुलांनी हाच संदेश दिला. म्हणजे सतत 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 या गोष्टीचं बंबार्डिंग व्हायला पाहिजे. आणि स्पर्धेचं स्वरूप म्हणाल तर जसं ऑन स्टेज ह्या विषयावर स्पर्धा झाल्या, तशा ह्या 18 कॅटेगरीमध्ये आपल्या स्पर्धा होतात. उद्यान स्पर्धा मागच्या महिन्यात, आणि ह्याच्यात 18 क्लास आहेत आणि त्याच्यात ग्रुप आहेत. असे साधारण 80 ते 87 कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये ह्या स्पर्धा. मग विविध प्रकारची फुलं, जसं हे आता गुलाब आहेत, तर ते गुलाब पांढरे, फिका गुलाबी, डार्क किरमिजी, त्याच्यानंतर मरून कलरचा आहे. मग त्याच्यात ग्लॅडिएटर, फ्लोरिबंडा असे वेगवेगळे जाती आहेत. तर त्या जाती किरमिजी, नारिंगी, पिवळा, दुरंगी आपण बघूया का? म्हणजे मग तुम्हाला मला ते दाखवता तरी येईल. साठी- सुंदर सुंदर गुलाब आहेत आणि अजूनही ते टवटवीत आहेत. आता एक फॉगर्स आपण लावतोय की थोडे ते टवटवीत राहावेत म्हणून. तर हे सर्व गुलाब आहेत पहा. ह्याच्यात सगळे टॅगिंग सुद्धा केलेलं आहे. खूप सुंदर आहे ते. हे सगळे ग्लॅडिएटर्स आहेत. सगळ्यांना त्याच्याबरोबर सेल्फी आणि फोटो घेतो. हो, पिवळा गुलाब आहे. हा दुरंगी आहे. आता दुरंगीमध्ये पण हा कलर वेगळाच आहे, लव्हेंडर आहे. दुरंगीमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हायब्रिड व्हरायटी असतात, ह्या हायब्रिड व्हरायटी असतात. आणि इंडियन रोज फेडरेशन IRF ह्याच्याशी आपण संलग्न आहोत. तर त्यामुळे गुलाबामधली जी शास्त्रोक्त जजिंग आहे, परीक्षण आहे, म्हणजे ह्या जवळजवळ 50 वर्षापूर्वी आपल्या हे सगळे शीट्स तयार आहेत. ह्या ज्या शीट्स केलेल्या आहेत, तर बोटॅनिकल सोसायटीकडनं आणि इंडियन रोज फेडरेशनकडनं अप्रूव्ह करून आपण ह्या केलेल्या आहेत. त्या इतकी वर्ष तशाच आहेत. म्हणजे त्याच्यात काही बदल आतापर्यंत आम्हाला करावे लागले नाही. इतक्या फुलप्रूफ आहेत. आम्ही त्या तशाच वापरतो कारण त्या तज्ज्ञांनी बनवलेल्या आहेत पूर्ण भारतभर. आता इथे पाहू शकतो हे सॅलडचं केलेलं आहे व्हेजिटेबल्सचं. मॅम हे काय आहे, हे कशा पद्धतीने केलंय? आता आपण नेहमीच्या वापरात जे असं मुळा आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, बीट आहे, कांद्याची पात आहे, तर त्याला वेगवेगळे आकार दिलेत. मिरच्या सुद्धा आहेत, अगदी मिरच्याही वापरल्यात सोंड बनवण्यासाठी. तर हळदी कुंकवाचा करंडाही केला. येस येस येस. तर सलाड डेकोरेशन ही पण एक आपली कॅटेगरी आहे. त्यात खूप छान. आणि आता शालेय मुलांचा सहभाग यातला वाढता. म्हणजे पूर्वी मोठी लोक घ्यायची, पण आता शाळेतली मुलं खूप मोठ्या प्रमाणात यावर भाग घ्यायला लागले. त्यामुळे मग त्यांचा सहभाग मध्ये चांगला आणखी आहे. काय काय या आहे? सेक्शन मध्ये आता फ्लावर अरेंजमेंट. मग फ्लावर अरेंजमेंट मध्ये एका प्रकारच्या फुलांची एकापेक्षा जास्ती आणि थीम बेस्ड आणि 15 वर्षाखालील मुले अशा 3 कॅटेगरीज मध्ये आपण घेतो. तर त्या पद्धतीने आता हे थीम बेस्ड एकाने केलेलं आहे. तो नंबर आलाय पहिला, तो पण थीम बेस्ड आहे. तर हे 3 कॅटेगरीज असतात ह्याच्यात. आपण शहरात राहतोय, तर आता खरोखर काही पूर्वी कधी काळी एकरमध्ये बागा असायच्या, मग घराच्या भोवती जागा असायची. आता आपल्याकडे पण हायराईज बिल्डिंग वाढायला लागलेल्या आहेत. मग आता जागा कुठे आहे आपल्याकडे? तर टेरेस आणि बाल्कनी असे आम्ही नवीन विभाग चालू केलेत आणि किचन गार्डन. मग आता पॉट मधलीच, पण आता ते मिनिएचर करत 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 आता एका छोट्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा टेरारियम मध्ये पण बाग, आणि तिकडे आपण बघाल तर ट्रे मध्ये पण बाग आहे. बाटलीमध्ये ज्या बागा आपण तयार करतो त्याला टेरारियम असं म्हणतात. तर आता इथे तुम्ही बघाल की एक वॉटर बॉडी आहे, रॉक्स आहेत, ट्रीज सारखी दिसणारी छोटी झाडं आहेत. तर ह्याची पण कॅटेगरी आपण एक चालू केलेली आहे. छोटे छोटे घरं आहेत, ब्रिजेस आहेत, छोटे पेट्स आहेत ठेवलेले. आपल्याला इथं बोन्साई सेक्शन जो आहे तो इथं पाहायला मिळतोय. म्हणजे वडाची, पिंपळाची जी मोठी मोठी आपल्याला झाडं दिसतात ते इथं छोटी छोटी अगदी मिनी ट्री असल्यासारखं पाहायला मिळते. तर त्याविषयी आपण मॅडम कडून जाणून घेऊया. मॅडम प्लीज ह्याविषयी माहिती सांगा आम्हाला. आता गार्डन्स क्लबचं आता इतका विस्तार होतोय. आम्ही 6 टायटल्स खाली कामं करतोय, पण त्या व्यतिरिक्त नेहमी आपण म्हणतो ना तसं सौंदर्य आणि संतुलन दोन्ही पाहिजे. संवर्धन, सौंदर्य, संतुलन, संवर्धन. जोपर्यंत ती अट्रॅक्टिव्ह नसते तोपर्यंत लोकही त्याच्याकडे वळत नाहीत. आणि जसं म्हटलं आपण की जागा आपल्याकडच्या कमी होत चालल्यात,
मग वडाचं झाड, पिंपळाचं झाड अशी जर आपल्याला घरामध्ये ठेवायची असतील तर ह्या कलेला ऑप्शन नाही आहे. मग कोल्हापूर बोन्साय क्लब आणि इकेबाना क्लब ह्या दोन गार्डन्स क्लब कोल्हापूरच्या सिस्टर कन्सर्न्स आहेत. तर त्यांची वेगवेगळी वर्कशॉप्स आणि कार्यशाळा आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स असे चालतात. त्याचे काही मेंबर्स आहेत त्यांनी मिळून हा डिस्प्ले तयार केलेला आहे. आणि इकेबानाचा आहे तर ओहारा स्कूल म्हणून आहे जपानचं, तर त्याच्या आमच्या मेंबर्स आता मास्टर्स नाही आहेत पण त्या ट्रेनर्स म्हणून त्यांनी 2 वर्ष झाले त्या हे करतात. अशी दीपा तायवाडे पाटील, डॉक्टर धनश्री मॅम, धनश्री पाटील, तर ह्यांच्या सुनीती देशमुख हे आमचे तज्ज्ञ आहेत, त्यातले सिनियर मेंबर्स आहेत. ते त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेत आहेत आणि आता बऱ्याच जणांना प्रशिक्षित करतायत पण. सो ती टीम आहे मोठी जी बोन्सायमध्ये काम करते आणि वेगळी टीम आहे जी इकेबानामध्ये काम करते. मॅडम, इतकं भव्य दिव्य प्रदर्शन, ते पण फुलांचं, आणि ते पण ताज्या टवटवीत फुलं 2 दिवस अखंड राहतात. तर हे प्रदर्शन तुम्ही भरवता. 55 वर्ष आहे, तर आतापर्यंतचं नियोजन आयोजन जे केलं ते तर खूप मोठं आव्हान होतं. तर याची सुरुवात कशी झाली होती? खरं तर कोल्हापूरचा जे बागप्रेमी होते पूर्वी, रुईया, लोहिया, उबेरॉय, नरकेसर, तर हे सगळे मेंटॉर्स ह्याच्यामधले हे आमचे फाउंडर मेंबर्स. तर त्यावेळी जी परिस्थिती होती कोल्हापूरची तर ती वेगळी होती. बागांमध्ये ज्यांना आवड होती त्या लोकांनी बागांच्या स्पर्धा आणि फुलांच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केलेली होती. मग त्याच्या हळूहळू कॅटेगरीज वाढल्या. मग हे लोक परदेशात पण स्वतःला हे करत होते, आपला अहवाल तिकडे जात होता. त्यामुळे लंडन रोज सोसायटीचं ब्रॉन्झ मेडल आपल्याकडे आहे. तर एक काही वर्षावर डॉक्टर धनश्री मॅमच्या कार्यकारिणीमध्ये आपल्याला वनश्री पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा. मग आता हळूहळू जसं लक्षात यायला लागलं की फक्त सौंदर्याकडे न जाता आता संवर्धन पण होणं गरजेचं आहे, तर आणि जतन. तर मग आता ते करायचं म्हटलं तर मग प्रचंड काम आहे. म्हणजे सामाजिक, शासकीय आणि संस्था पातळीवर खूप काम होणं गरजेचं आहे आणि सर्व वयोगटाच्या आणि स्तरातल्या लोकांकडनं. मग आता आम्ही 6 टायटल्स जसं तुम्हाला म्हटलं की क्लीन अँड ग्रीन सिटी, ग्रीन क्रेडिट्स, गार्डन्स क्लब, ग्रीन शॉपी, SOS म्हणजे सेव्ह अवर सीड्स, ग्रीन फिंगर्स असे टायटल्स आहेत. आणि ग्रीन एज्युकेशन मग 1 वर्षाचा कोर्स चालवतो आम्ही. आता इतकं मल्टिप्लिकेशन झालं आहे त्याचं. जवळजवळ 8वी बॅच आहे आपली. 90 स्टुडंट्स आहेत आणि सगळे प्रथितयश डॉक्टर, वकील, इंजिनियर हे आपले स्टुडंट्स आहेत. छान एक ग्रीन क्लब त्यांचा तयार होतो इथनं पासआउट झाल्यावर आणि मग त्यांच्या अख्खी कुटुंब ह्याच्यात उतरतात. तर हे एक मल्टिप्लिकेशन आम्ही करतोय. हां, तर आपण जे बघत होतो की क्लबचा विस्तार, मग ह्या 6 टायटल्स खाली आम्ही वर्षभर कामं करतो आणि त्याचाच वार्षिक हा सगळा जो बघताय तुम्ही हा एक हरित महोत्सव म्हणू शकतो आपण, तो आम्ही साजरा करत असतो. तर आता इथंपर्यंत आम्ही येऊन आलो की पर्यावरण संवर्धन आणि जतन त्या अंतर्गतच हा जो फ्लोरल फेस्ट आज चालू आहे की सायंटिफिक म्हणजे नुसतं सौंदर्य नाही, इथून शिकणं हे पण गरजेचं. नक्कीच मॅडम, तुमचा जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि मी बघते की ह्या प्रदर्शनाला नागरिकांचा खूप जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तुम्ही ॲक्च्युली खरं तर ह्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला भविष्यासाठी असेच यापेक्षा भव्य दिव्य पुष्प प्रदर्शन होत राहो ह्या तुम्हाला शुभेच्छा. प्लास्टिक प्रदूषणाचा अंत हा महत्त्वाचा संदेश देणारं हे 55वं पुष्प प्रदर्शन आहे. तर इथं फुलांचं एक विलोभनीय जग इथं अवतरले आणि कोल्हापूरकरांना हे अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण आणि गार्डनिंगच्या पद्धतीची वेगवेगळी माहिती सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अनेक फुलांच्या प्रजाती, दुर्मिळ प्रजाती आणि त्याची माहिती सुद्धा इथं पाहायला मिळणार आहे. त्याच आणि आपल्याला वेगवेगळ्या फुलांचं जग इथं अवतरलेलं आहे आणि कोल्हापूरकरांना याचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. तर याचा लाभ नक्की घ्यावा. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.